केलं होतं. याचा थोडा घटनाक्रम पाहूया. अमेरिकेच्या स्वातंत्र्ययुद्धात दारुण पराभव पत्करूनही ब्रिटिश सरकारने ह्या माणसावर म्हणजेच कॉर्नवॉलिसवर भारताच्या प्रशासनाची धुरा सोपवली. 1786 मध्ये तो गव्हर्नर जनरल म्हणून भारतात आला आणि त्याने हा विश्वास खरा करून दाखवला. तिसऱ्या इंग्रज-म्हैसूर युद्धात त्याने टिपू सुलतानचा पराभव केला आणि ब्रिटिशांना कूर्गसारखे सुपीक प्रांत जिंकून दिले. भाग 2. प्रशासकीय व न्यायालयीन सुधारणा. आता केवळ युद्धाच्या मैदानापुरता कॉर्नवॉलिस मर्यादित नव्हता. त्याची खरी ओळख आहे ती त्याने केलेल्या ईस्ट इंडिया कंपनीच्या प्रशासकीय पुनर्रचनेत. त्याने व्यापक प्रशासकीय आणि न्यायालयीन सुधारणा केल्या, ज्याचा पाया आजही व्यवस्थित कुठेतरी दिसतो. यातली सर्वात लक्षवेधी गोष्ट म्हणजे त्याचं नोकरशाहीतील धोरण. भ्रष्टाचार कमी करण्यासाठी त्याने कंपनीच्या अधिकाऱ्यांना खाजगी व्यापार करण्यास आणि भेटी स्वीकारण्यास सक्त मनाई केली आणि त्यांचे पगार वाढवले. हे सगळं छान वाटतं ना, पण थांबा. त्याचवेळी त्याने रोजगारात अत्यंत कडक अशी वांशिक उतरंड लागू केली, उच्च पदे फक्त आणि फक्त युरोपियनांसाठी राखीव ठेवली आणि भारतीयांना केवळ खालच्या पदांवरच काम करण्यास भाग पाडले. त्यानंतर त्याने आणली प्रसिद्ध कॉर्नवॉलिस संहिता. यामागचा मुख्य हेतू होता महसूल आणि न्याय प्रशासनाची पूर्णपणे विभागणी करणे. थोडक्यात सांगायचं तर त्याने जिल्हाधिकाऱ्याचे म्हणजेच कलेक्टरचे न्यायालयीन आणि फौजदारी अधिकार पार काढून घेतले आणि त्यांना फक्त एकच काम दिलं, महसूल गोळा करणं. ह्याच अधिकार विभागणीतून पुढे एक अत्यंत शिस्तबद्ध, बहुस्तरीय अशी दिवाणी न्यायालयाची साखळी तयार झाली. अगदी तळाला स्थानिक स्तरावरील मुन्सिफ न्यायालय, त्यावरून जिल्हा आणि प्रांतीय न्यायालय आणि सर्वात वरती सदर दिवाणी अदालत. एक पूर्ण पिरॅमिडच त्याने उभा केला. पण ही नवी न्यायव्यवस्था निर्दोष होती का? अजिबात नाही. ही व्यवस्था कमालीची गुंतागुंतीची आणि खर्चिक होती. कायदे स्थानिकांसाठी पूर्णपणे अपरिचित होते. खटल्यांचा ढिगारा वाढत गेल्याने न्याय मिळायला प्रचंड विलंब होऊ लागला आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या महागड्या प्रक्रियेचा फायदा फक्त श्रीमंतांना झाला. बिचारी सामान्य जनता मात्र खऱ्या न्यायापासून वंचितच राहिली. भाग 3. कायमधारा पद्धती, ज्याला द पर्मनंट सेटलमेंट असंही म्हणतात. आपण आता त्याच्या सर्वात महत्त्वपूर्ण आणि तितक्याच विनाशकारी धोरणाकडे वळतोय. ही जमीन महसूल प्रणाली बंगाल, बिहार आणि ओरिसामध्ये 1793 साली लागू करण्यात आली. खरं तर 1790 मध्ये जॉन शोअर यांच्या अध्यक्षतेखाली महसूल गोळा करण्यासाठी सुरुवातीला एक 10 वर्षांची योजना आखली गेली होती. पण कॉर्नवॉलिसने 1793 मध्ये हीच योजना कायमस्वरूपी निश्चित करून टाकली आणि म्हणूनच याला आपण कायमधारा पद्धती असं म्हणतो. इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. ही विशिष्ट कायमधारा पद्धती पुढे ब्रिटिश भारताच्या एकूण 19% प्रदेशावर लागू करण्यात आली होती, विशेषतः बंगाल, बिहार आणि उत्तर कर्नाटकात. उर्वरित भारतात मात्र ब्रिटिशांनी इतर महसूल पद्धतींचा अवलंब केला. आता या कायमधारा पद्धतीचं गणित समजून घेऊया, जे अत्यंत एकतर्फी होतं. गोळा केलेल्या एकूण जमीन महसुलापैकी तब्बल 89% वाटा थेट ब्रिटिश सरकारच्या खिशात जात असे आणि जमीनदारांना स्वतःकडे फक्त 11% महसूल ठेवण्याची मुभा होती. हा वाटा पुढे कायमस्वरूपी निश्चित करण्यात आला होता. या धोरणाचा परिणाम काय झाला तर एक भयंकर मोठी आर्थिक दरी निर्माण झाली. ब्रिटिशांना एक स्थिर उत्पन्नाचा स्रोत मिळाला आणि त्यांना कायम पाठिंबा देणाऱ्या निष्ठावंत जमीनदारांचा एक नवा श्रीमंत वर्ग तयार झाला. पण यात भरडला गेला तो शेतकरी. अनेक पिढ्यांपासून जमिनीवर राबणाऱ्या शेतकऱ्यांचे जमिनीचे हक्क रातोरात हिरावून घेतले गेले आणि ते आता केवळ शेतमजूर बनून राहिले. ह्या सगळ्यामागे एक अत्यंत काळजाला पिळवटून टाकणारं कटू सत्य होतं. महसुलाची वसुली सक्तीने रोख स्वरूपात होत होती. आता शेतकऱ्यांकडे रोख रक्कम कुठून येणार? त्यामुळे त्यांना नाईलाजाने सावकारांचे उंबरठे झिजवावे लागले आणि कहर म्हणजे दुष्काळ, पूर किंवा इतर कोणत्याही नैसर्गिक आपत्तीच्या वेळी शेतसाऱ्यात 1 रुपयाचीही सूट दिली जात नसे. महसूल वेळेवर न भरल्यास शेतकऱ्यांची मालमत्ता, जनावरे आणि अगदी शेतीची अवजारे जप्त करण्याचा अधिकार जमीनदारांना देण्यात आला होता. या निर्दयी नियमांमुळे शेतकऱ्यांची अतोनात पिळवणूक झाली. ग्रामीण भागात प्रचंड गरिबी पसरली आणि धक्कादायक